त्यांच्या जय जयकारापर्यंत येतो, त्यांच्या नामघोषापर्यंत येतो. त्या एकेका शब्दाचा जरी अर्थ आपल्याला समजला तरी आपण एवढंच समजू शकू की आमच्या पुढे कुठले सरकार यातलं थोडस तरी काहीतरी मला अवगत झालेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नाही, पाठ केलेला आहे, तोंडाने म्हणताय, पण ह्या शब्दाचा खरा अर्थ जाणलाय का कधी? त्या खऱ्या अर्थाला काही किंमत आहे की नाही? का आपलं नुसताच जय जयकार 100 लोक करतायत म्हणून आपण तोंडपाठ करून तो करायचा आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज या शब्दानंतर योगीराज हे बिरुद लावलेलं आहे. जन्मजन्मांचा तो योगी आहे ना, तो योगीराज आहे, म्हणून ते बिरुद ह्या सगळ्यानंतर येतं. आणि मग काय होतं? मग परब्रह्म, ते योगीराज आहे ते कसं आहे? परब्रह्माचा आविष्कार आहे. परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु, म्हणजे सद्गुरु या शब्दाशी जेव्हा मनुष्य येतो तेव्हा त्याला हे पक्क माहित असतं गुरुतत्व म्हणजे काय, किंवा गुरु म्हणजे काय. तत्व जाणलं नसेलही, पण गुरु म्हणजे काय हे जेव्हा त्याला तिथे कळतं त्या पायरीशी, तेव्हा ते सद्गुरु. आणि मग ज्यांना या आयुष्यामध्ये सद्गुरु मानलेलं आहे त्यांचं नाव. पण नाव नुसतं घ्यायचं तर ते काय उखाणा घ्यायचंय का? त्या उखाण्यामध्ये नवऱ्याचं किंवा बायकोचं काय नाव घ्यायचंय का आपल्याला? तशा पद्धतीने आपण हे नाव घेतोय का, ह्याचा विचार कधी करणार माणसं? त्या गुरुतत्वाला जाणलं नाही. आणि ते गुरुतत्व काय सांगतं की आमच्या पुढे कुठलं सरकार? मग आपण साधा विचार करून बघावा. मठामध्ये, मंदिरांमध्ये, संस्थानांमध्ये जे प्रोटोकॉल प्रमाणे जी सत्ता बाळगली जाते, त्या सत्तेला तरी काही अर्थ असतो का? तुम्ही कोणापुढे ती सत्तेच्या त्या हुकुमतीची झाडाझाडती देणार आहात? तिथं कोण बसलेला आहे? तिथे तुम्ही ज्याचा जय जयकार करता तो योगीराज बसलेला आहे, मग त्याच्या पुढे तुमचे इथले तथाकथित अधिकार तिथे जाणवून देण्याची काय हशील आहे त्याच्यामध्ये? असेल व्यवस्था म्हणून ठीक आहे, पण व्यवस्था म्हणून ते व्यवस्थेची शोभा बनूनच आपण राहिलो तर मग त्याच्यात अर्थ आहे. पण ती व्यवस्था जेव्हा सत्तेच्या मदानी आपल्या जर अंतर्बाह्य राज्य करणार असेल तर त्या सत्तेचा अर्थच मुळी काय? तर महाराजांनी नेहमीच म्हटलं की आमच्या पुढे कुठले सरकार? मग तुझे तथाकथित अधिकार जर 4 लोकांना बाजू हटव म्हणण्या एवढे असतील तर ते अतिशय हिणकसाहून हिणकस आहे. मग आमच्या पुढे कोणती सत्ता चालते? तर महाराज नेहमी म्हणतात की सत्ता, हुकुमत, हुकुम, जरब, धाक, धाक, दपटशाह, सत्तेचा मद, बेबंदशाही, दडपशाही, हुकुमशाही, हे सगळं माझ्या सत्तेपुढे हिणकसाहून हिणकस आहे. माझ्या शक्तीपुढे कोणत्याही सरकारची किंमत ही कसपटा समान आहे, किंवा कसपटापेक्षाही कमी किमतीची आहे. आता बघा त्याच्यामध्ये सत्ता किती असतात. सर्वसामान्याच्या माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर कौटुंबिक सत्ता आहे, शारीरिक सत्ता आहे, आर्थिक सत्ता आहे, मानसिक सत्ता आहे, धर्म सत्ता आहे. मग महाराज म्हणतात ह्या माझ्या लेखी शून्य किंमत आहे. कौटुंबिक सत्ता काय असते? ही 4 भिंतींमधली सत्ता असते. शारीरिक सत्ता ही एकल असते, आर्थिक सत्ता ही बहुल असते, आणि धर्मसत्ता ही आव्हान देणारी असते. केव्हाही बघा, बाकीच्या सत्ता आव्हान देत नाही, पण धर्मसत्ता मात्र आव्हान देते, आणि ती समाजामधल्या प्रत्येक घटकाला आव्हान देते. मग तो राव असो किंवा रंक असो, धर्मसत्ता ही सगळ्यांनाच आव्हान देणारी असते. पण ह्या सगळ्यामध्ये धोकादायक ही एकच सत्ता असते, ती म्हणजे मानसिक सत्ता. आणि ती सुप्त सत्ता असते. सत्ता ह्या शब्दाचं किंवा या संकल्पनेचं मनुष्य प्राण्याला जेवढं आकर्षण आहे तेवढं अन्य कोणाला नाही, कोणालाही नाही. म्हणजे प्राणी जगतामध्ये सत्तेचा वापर केला जातो, पण तिथल्या संकल्पना वेगळ्या असतात. तिथे फक्त खाणं म्हणजे अन्न आणि मैथून याच्यासाठीच त्या सत्तेचा वापर केलेला असतो, किंवा त्यांच्या पुरतं तेच सत्तेचं जग असतं.
आणि त्यापायी होणाऱ्या सगळ्या त्यांच्या ज्या लढाया असतात ते तेवढ्या तेवढ्या पुरता मर्यादित असतात, टेरिटोरीच्या वगैरे असतात त्यांच्यामध्ये ते. पण माणसाच्या या अनेक सत्ता माणूस जेव्हा राबवतो, तेव्हा महाराज प्रश्न टाकतात, आमच्या पुढे कुठले सरकार आणि कोणती सत्ता. मानसिक सत्तेसारखं धोकादायक काही नाही असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की आपण याच्या आधीही बोललेलो आहोत की निर्वात जी पोकळी, आकाश पोकळी सर्वव्यापी आहे, जिला मर्यादा नाही, जी अमर्याद आहे, असीम आहे. मग त्या सर्व पोकळीला व्यापूनही उरणार जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्मानीच म्हणून ठेवलेलं आहे की ही जेवढी पोकळी व्यापलेली आहे, जेवढी पोकळी विस्तारत जाते, तेवढा मनाचा आविष्कारही विस्तारत जातो. आणि तोच आविष्कार सगळीकडे धोकादायक आहे. तरी सुद्धा त्या मनाला आकळण्याचं, त्याला वेसण घालण्याचं काम हे परमतत्व कायम करत असतं. म्हणूनच वैश्विक मनाची संकल्पना किंवा वैश्विक मन त्या परमेश्वरांनी निर्माण केलेला आहे, की कुठेतरी तुमचा सत्तेचा केंद्रबिंदू असावा. म्हणून तुमच्या या मानसिक सत्तांना त्या वैश्विक मनाशी मी लीलया जोडून दिलेला आहे. त्या सॅटेलाइटद्वारे तुमच्या सगळ्या मानवी मनांचा इथला जो बाजार भरलेला आहे, तो खेळ अव्याहत चालू असतो. कोणाच्या बाबतीत सकारात्मक, कोणाच्या बाबतीत नकारात्मक. मग ही जर सत्ता त्याला मंजूर नसेल, की ती अमर्याद आकाश पोकळीमध्ये विस्तारलेल्या मनाची सत्ताही त्याला मंजूर नाही, किंवा त्या सत्तेवरही ज्याचा अंकुश आहे, असंच परमतत्व शंकर महाराजांच्या रूपाने आपल्याला नेहमी म्हणतं की माझ्या पुढे किंवा आमच्या पुढे कुठले सरकार. आता एक लक्षात घ्या की मनुष्याला नेहमी वर्तुळाच्या परिघावरती राहायला आवडतं, बाउंड्री लाईनला. कारण त्याला माहिती असतं किंवा माहिती नसतं की त्या वर्तुळाचं जे केंद्र आहे, ते केंद्र म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर परमात्मा. त्याला आपण शंकर महाराज म्हणतो. मग त्या वर्तुळाच्या परिघावरती फिरण्यात माणसाला मौज का बरं वाटते? कारण त्या वर्तुळाच्या परिघावरती जे जे काही त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं आहे, स्वतःच्या अकलेनी, स्वतःच्या बुद्धीनी, स्वतःच्या प्रज्ञेनी, ते त्याला प्रचंड भुलवून टाकत असतं. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हे प्रत्येक वेळेला म्हणायचं, पण ते तत्वमसी जे आहे, त्या तत्वाला आपण स्वतः किती अंगीकारतो, त्याच्याकडे किती सक्षमतेने आपण मुख करून आपलं उभं राहतो, का त्याच्याकडे कायमची पाठ फिरवतो, याचं भानच उरत नसल्यामुळे केंद्राकडे जाण्याचा प्रवास मनुष्याने आपल्याच पायात बेड्या ठोकून तो सीमित केलेला आहे. हाती की लट याचं उदाहरण आपण पाहिलंय याच्या आधी. तर आपल्या पायात आपण ती लट बांधून घेतली, कारण आपल्याला केंद्राकडे जायचं नाही. केंद्राकडे जायचं म्हणजेच काय, त्या तत्वात मिसळून जायचं. पण तत्वात मिसळून जाण्याची ओढ आणि इच्छा कोणाला असते? उलट परिघावरची जी मौज मजा आहे, सत्तेचं जे राजकारण आहे, सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे, त्याच्यामध्ये रममाण व्हायला मनुष्याला आवडतं. मग भले ती सत्ता शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, एकल असो, द्विदल असो, त्रिदल असो, किंवा काही असो, कुठल्याही आयामामध्ये विस्तारलेली असो, त्या सत्तेपायी ज्या त्या परिघावरती मेरी गो राऊंड सारखं फिरताना जे काही भ्रामक जग वाट्याला येतं, त्या भ्रामक जगामध्ये जी खेळणी निर्माण केलेली आहेत आपली आपणच, ती खेळणी टाकून द्यायची इच्छा नसतेच की. ती खेळणी जेव्हा टाकायची इच्छा एखाद्याला होते, तेव्हा तो तत्वमसी ह्याकडे जरा शोधक नजरेने पाहायला लागतो की तत्वमसी त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी. मग त्या केंद्रापाशी मला जायचंय. मग त्या केंद्रापाशी जायचंय म्हटल्यानंतर केंद्र हे काय एकमेव त्याचं स्थान आहे का त्या तत्वमसीचं? वर्तुळाचं परिघ हे तुमच्या पुरतं आहे. त्याच्या त्याच्या वर्तुळांची संख्या अफाट आहे, त्याच्यामधले केंद्रबिंदू अफाट आहेत. त्या केंद्रबिंदूचं एकत्रीकरण म्हणजे ते परमतत्व जर म्हटलं, तर आपल्या समजुतीसाठी किंवा आपल्याला देण्याच्या उदाहरणासाठी हे जर वर्तुळ कल्पिलं, तर त्या परिघावरती
जे काही विश्व रममाण करतं तुम्हाला, तिथले षड्विकार आहेत, तिथले विषय आहेत, तिथले विकार आहेत, त्याच्यामध्ये मशगूल होण्याचं माणसाला एवढं काही भूल पडलेली आहे, एवढं काही त्याच्यामध्ये त्याला गोडी वाटते. केंद्राकडे कोण पाहत? तुम्ही आम्हाला उद्धरा, आम्ही आमची नियत सोडणार नाही. तेव्हा महाराज म्हणतात, आमच्या पुढे कुठले सरकार? मी स्वामी तिन्ही जगाचा आहे. तिन्ही जगाचा म्हणजे कसा आहे? तुमच्या त्रिमिती वाल्या पृथ्वीचा मी स्वामी आहे असातला अर्थ नाहीये. 3 डायमेन्शनल इफेक्टची पृथ्वी आहे, त्याच्यामधला मी स्वामी आहे असं नाहीये. फक्त तिन्ही जगताचा म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी जर तुम्ही मला म्हटलेला आहे, पण तेव्हा तुम्ही सीमित केलेलं आहे मला. त्रैलोक्याचा स्वामी तुम्ही होऊ शकता, मी त्याच्याही पलीकडे आहे. व महाराजांना जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या ह्या वचनाचा अर्थ आपल्या रोजच्या जगण्याशी, डे टू डे लाईफशी लावून पाहायला नको का? आपण सत्तेच्या मदापायी किंवा फालतू कुठल्या तरी गोष्टीच्या अहंकारापायी किती जणांना पायातळी ठेचत असतो. ह्याचा जर विचार मनुष्याने केला तर त्या सत्तेचा अर्थ कळेल तुम्हाला. आमच्या पुढे कुठले सरकार? मुळातच या सगळ्याचा आविष्कार आपल्या ठायी आहे. अहंकाराचा भयानक असा विस्फोट आहे, हेच जेव्हा मान्य नसतं, त्यावेळेला हे सगळं घडून येतं. मग आपण एकीकडे सायन्सचा अभ्यास करताना म्हणतो ना, की बिग बँग थेअरी जी तपासली जाते, त्याच्यामध्ये काय झालं, एक क्षणभराचा जो महाविस्फोट झाला, त्यातून ही सूर्यमाला आणि हे जगत आकाराला आलं, असा जेव्हा आपण म्हणतो, मग त्या एका क्षणाचा जर तो आविष्कार असेल आणि तो घडवणारा जो केंद्रबिंदू आहे, तो जो असेल, तर त्या दोघांमधलं जे त्या केंद्रबिंदूचं जे स्थान आहे ते किती अफाट आहे याचा विचार करायला नको का? मग आमच्या पुढे कुठले सरकार हे जेव्हा महाराज म्हणतात, त्यांना ते अभिप्रेत आहे तुमच्या पृथ्वी तलावरच्या राष्ट्रांमधली जी काही सत्ता केंद्र आहेत, मी जी राजकारणाची जी काही पठडी बसवलेली आहे किंवा राजकारण जे काय रंगतं, त्याच्याशी त्यांना काही एक घेणं देणं नाही. मी जर सर्वशक्तिमान आहे, मी जर या विश्वाचा नियंता आहे, मी जर निर्गुण निराकार आहे, तर माझ्या पुढे कुठली सत्ता आणि कुठलं सरकार चालेल याचा विचार तुम्ही करायला नको का? आणि मग हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे, की केंद्र आणि वर्तुळाचा परिघ, हा परिघ आपण जेव्हा सोडतो त्यावेळेला त्या कळपातून आपण बाहेर पडतो. मग केंद्राकडे जो प्रवास आहे तो काही सुकर नाहीये, ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. माणसांची धाव जर डावीकडून उजवीकडे असेल तर आपली धाव उजवीकडून डावीकडे असते आणि ती केंद्राकडे असते. त्यामुळेच तो कळप आपल्याला त्या केंद्राशी चटकन एकरूपता मिळवून देत नाही, ते आपले पाय ओढायचं काम. आध्यात्मिक मनुष्याच्या ज्या जाणीवा विकसित झालेल्या असतात, त्या जाणीवांना खतपाणी घालण्याच्या ऐवजी त्या जाणीवांचं वाळवंट कसं करायचं ह्याच्या घडामोडीमध्ये इतर जनांना रस असतो. असेल, पण केंद्राला ते माहीत असतं ना, की कोण कोणाचा आणि कोण कशा पद्धतीने प्रवास करतोय. मग जेव्हा केंद्र तो प्रवास करतो की नाही, केंद्राकडे तो प्रवास होतो की नाही, त्याला काय म्हटलंय मुक्ताबाईंच्या अभंगामधनं, की मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हासे. आता मुंगी म्हणजे कोण आहे याच्यामध्ये? मुंगी म्हणजे जीवात्मा, आपण सारे मर्त्य मानव जीवात्मा. सूर्य म्हणजे काय? उपमा कोणाला दिली सूर्याची? परमात्मा. जीवात्मा आणि परमात्मा. मग मुंगीने सूर्याला गिळणं म्हणजे जीवात्म्याच्या जाणीवेनी
त्याच्या अंतरातलं क्षितिज विस्तार, म्हणजे जाणीव विस्तारत चालली. कुठे? वर्तुळाच्या परिघावरनं केंद्रबिंदूकडे जाणीव विस्तारत चालली. क्षितिज विस्तार. आणि मग काय म्हणतात ते, आत्मप्रेरणेच्या जोरावर मुंगी जीवात्म्याने ज्ञानरूपी आकाशात उड्डाण केलं आणि स्वयंप्रकाशित चैतन्याला आत्मसात केलं. म्हणजेच जीवात्म्याचं अज्ञान पटल नाहीस झालं, दृष्टी व्यापक बनली, नयनाला विषय तो एकच झाला. तसा प्रकार झाला. आणि मग मम आत्मा गम, नकळत नवळत हृदय तळमळत भेटाया त्या देहाला. तसा प्रकार झाला. ते देह म्हणजे काय? तो केंद्रबिंदू. ते केंद्र म्हणजे काय आहे? तर तेच तर शंकर महाराज रूपी तत्व आहे. गुरुतत्वाचा तो एक आविष्कार आहे. नकळत नवळत हृदय तळमळत भेटाया त्या देहाला, एकची वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला, भाव दुजा मिटला. आणि वाटे प्राण सखा आला परतुनी गेहा. वाटे प्राण सखा आला परतुनी गेहा म्हणजे काय? तर परमात्म्याची आणि जीवात्म्याची जी घट्ट अशी मिठी बसते ना, तेव्हा त्या जीवात्म्याला अनुभूती येते की वाटे प्राण सखा परतुनी आला, परतुनी गेला. तसा प्रकार. तो प्रकार म्हणजे अंतरात्म्यामध्ये जे काही घडामोडी त्यावेळेला घडतात, मग त्या सविकल्प असोत, निर्विकल्प असोत, कोणत्याही स्वरूपाच्या असोत, तिथे जीवाशिवाची जी भेट होते, तिथे जे द्विदलाचं एकल होतं, द्वैताचं अद्वैत साधलं जातं, त्यालाच तर म्हणतात केंद्राच्या आतमध्ये सामावून जा, शिवतत्वामध्ये मिसळून न जाणं. पण हे एका रात्रीत होतं का? पण होतं. कसं काय? मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी, माशी व्याली खार झाली, देखोनी मुक्ताई हासे. हे सगळं जेव्हा घडतं ना, तेव्हा काय वाटतं की अरे, आतापर्यंत अज्ञानाच्या घनघोर अंधारामध्ये वावरणारा तू एका सेकंदात, एका क्षणात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये त्या केंद्राचा तू एक आविष्कार झालास. त्या केंद्राच्या आविष्कारामधला तू सहभागी आविष्कार झालास. मग देहाला किंमत उरली कुठे? देहालाही नाही, मनालाही नाही, कशालाच किंमत उरली नाही. आत्मज्योती त्या केंद्रामध्ये मिसळून गेली आणि आत्मप्रेरणेच्या जोरावर ते मुंगी रूपी जीवात्म्याने ज्ञानरूपी आकाशात उड्डाण केले. ज्ञान काय आहे? अंतिम सत्य काय आहे? मृत्यू हेच अंतिम सत्य जर मानलं, तर त्या मृत्यूसारखं मंगल दुसरं काहीच नाही, सुमंगल दुसरं काहीच नाही. पण मृत्यू हा देहाला आहे, आत्म्याला नाही, हे जेव्हा आपल्याला माहीत असतं, त्यावेळेला आपण एवढंच करणार असतो की देह माध्यम वापरून त्या केंद्रावरती जाऊन मगच आपल्याला तिथे त्याच्या सामावाला लागतं. नकळत नवळत हृदय तळमळत भेटाया त्या देहा, मम आत्मा गम. एका रात्रीतली अनुभूती नाहीये. साधनेच्या महाभयांकर घनघोर परंतु निर्भय अरण्यातली ती अनुभूती आहे. ते केंद्र तिथेच सापडतं. एकदा हे डोळे स्वतःहून मिटून घेतले की आतमध्ये ज्या अंधारामध्ये जे काही चैतन्याचा आविष्कार उलगडत जातो, त्या मनपटलावरती जो प्रकाशाचा आविष्कार होतो, त्यालाच तर म्हणतो ना आपण की त्या विश्वामध्ये स्वतःला सामावून जा. मग ज्ञानेश्वर माऊली जेव्हा म्हणतात की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश, ते विश्वाचे आर्त म्हणजे काय? तो स्वतः परमेश्वरी अवतार होता, महाविष्णूंचा अवतार होता, नारायण स्वरूप होते ज्ञानेश्वर माऊली. तरी सुद्धा ते म्हणतात विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश. आणि मग हे जेव्हा तिथे म्हटलं जातं, त्यावेळेला एवढंच साधलं जातं की ज्यांना काय अपेक्षित आहे, सर्वसामान्य मनुष्याला हे सांगताना माऊली काय सांगते की त्या केंद्राला महत्व आहे, परिघाला नाही. परिघावरचं भ्रामक जग माऊलीने केव्हाच त्यागलेलं आहे. तरी ते संजीवन समाधीमध्ये संजीवन अवस्थेमध्ये स्थित आहेत. त्यांना काय आवश्यकता होती? त्यांना 2500 वर्ष, 3000 वर्ष
देह धारण करून ते राहू शकले असते. 800-900 वर्ष समाधी सोहळ्याला झाली असतील. पण तेव्हा ते समाधी सोहळा न करता सुद्धा ते आजपर्यंत त्यांचा देह आत्ताच्या काळासाठी सुद्धा तसाच्या तसा दृ दृश्यमान ठेवू शकले असते सर्वसामान्य माणसांच्या मध्ये. पण मग सर्वसामान्य माणसांच्या जाणीवा त्यांच्या ठायी तशाच एकवटल्या असत्या का? आज जे संजीवन समाधीचं जे अपरिमित वर्णन केलं जातं किंवा त्याचं दर्शन घेतलं जातं, त्यामध्ये जो भाव निर्माण होतो, तो प्रत्यक्ष भाव जर ते प्रत्यक्ष देहामध्ये आज तुमच्यामध्ये वावरत असते, कायाकल्पाच्या द्वारे किंवा त्या संकल्पाच्या द्वारे, तर तुम्ही त्यांना मानलं असतं का आज?